उच्चार रात्रंदिन. देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. भगवंताला आवडतं आणि याही पेक्षा भगवंताला देवाला त्याचे भक्त आवडतात. महाभारतामध्ये कौरवा पांडवांमध्ये युद्ध ठरलेलं आहे आणि भगवंत आणि दादा म्हणजे बलराम बसलेले आहेत. बसल्यानंतर भगवंतांनी दादाला विचारलं, दादा कौरवामध्ये आणि पांडवांमध्ये युद्ध होणार आहे, आपण कोणत्या बाजूने उभं राहायचं? दादांनी सांगितलं, म्हणजे कृष्णा आपल्याला काय पाहू, जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा पाहू. नाही ना दादा, पण सांगा ना, कौरवा पांडवामध्ये युद्ध होणार आहे आणि जर मला सांगितलेलं, मनात भगवंताचे विचार आहे की मला दादा आता काय म्हणणार, हा विचार देवामध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणी भगवंतानी बळजबरीने त्याचं उत्तर बदलून घेतलेलं आहे. दादा सांगा ना, कौरवा पांडवामध्ये युद्ध जर ठरलेलं आहे, होणार आहे, आपण कोणत्या बाजूने उभं राहायचं? थांबले आणि बलराम दादा म्हटले, कृष्णा तुला ऐकायचं आहे ना, ऐक. दुर्योधन माझा पटशिष्य आहे, बस. भगवंताचा म्हटले, आता पुढे काही बोलण्याची काही गरज नाही. लक्षात आलं देवाच्या, कृष्णाच्या लक्षात आलं की दादाचा कल कुठे आहे? कौरवांच्या बाजूला आहे. कौरवांच्या बाजूला बलराम दादाचा कला आहे, बाजू आहे. कारण अवतार घेताना ठरलेलं होतं. काय ठरलं होतं? दादा तू मोठा हो आणि मी लहान. अवतार घेत असताना ठरलेलं होतं. काय ठरलं होतं? पाडीन मी तुझी गरजेचं. एकदा दादा आणि कृष्ण परमात्मा चालत असताना भगवान परमात्मा पुढे चाललेले आहेत. काही कारणास्तव दादा मागे राहिल्यानंतर दादाचा धक्का ब्राह्मण बुवाला लागला आणि ब्राह्मण बुवा पडले. तसे सर्व मंडळी जमा झाली. काय झालं? ब्राह्मण बुवा पडले तसे गेले. तुषार दादा, आपण जर बाजारात गेलो गर्दीमध्ये गेल्यानंतर धक्का लागला आणि माणूस पडला आणि गेला, असं झालं का? नाही. पण त्या ठिकाणी गेले, अरे कृष्णा थांब, कृष्णा अरे थांब, माझा धक्का ब्राह्मण बुवाला लागला आणि ब्राह्मण बुवा पडले तसे गेले. अरे ब्राह्मण बुवा पडले आणि तसे गेले आणि ब्रह्महत्येचं पातक लागलं ना मला. म्हणे कृष्णा घाबरवू नको, काही उपाय सांग. उपाय म्हणे सांगते. पृथ्वीची प्रदक्षिणा. म्हणे कृष्णा कधीचा मुहूर्त आहे? कधीचा मुहूर्त आहे? म्हणे मी लगेच मुहूर्त पाहते आणि तुला सांगते दादा. भगवान कृष्ण परमात्म्याने मुहूर्त वगैरे ते सर्व नाटक होतं. कशा करता की दादा कौरवाच्या बाजूने उभा राहील म्हणून सर्व भगवंतांनी नाटक केलेलं होतं. ब्रह्म हत्येचं पातक फार भयान आहे.
किती भयान आहे श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे। इंद्रदेव, इंद्राच्या दरबारामध्ये माणूस खूप बोगस आहे, एकदम नाच गाणं। इंद्राच्या दरबारामध्ये नाच गाणं सुरू आहे। त्या ठिकाणी गुरु बृहस्पती गेलेले आहेत। गुराचे भेगा पडणार आहेत, जे तळे पडणार आहेत, ते भेगा आणि तळे जे पडलेले आहेत ते पूर्ववत व्हावे, विभक्त होता कामा नये, हे पृथ्वीला इंद्रदेवाने दिलेलं वरदान आहे। पहा तुम्ही, पाऊस येऊ द्या, पाऊस आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये भेगा पडतात, पण पाऊस आल्यानंतर किती भेगा या जमिनीला पडल्या, पृथ्वीला पडल्या। पाऊस आल्यानंतर ही जमीन, ही पृथ्वी एकरूप होते, विभक्त होत नाही। आणि ही इंद्रदेवाने या पृथ्वीला दिलेलं 25% वरदान आहे। आणि तसंच नदीला सुद्धा 25% वरदान दिलेलं आहे की माझ्या पाण्यावर फेस येतो, या नदीच्या पात्रामध्ये पाण्यावर आलेला फेस हा ब्रह्महत्येचा दोष आहे ना, मग मला काहीतरी वरदान द्या। म्हणून नदीने सुद्धा इंद्रदेवाला मागून घेतलं, कोणतं वरदान? की माझ्यामुळे सर्व जीव हे स्नान करतील, हातपाय धुतील आणि पवित्र होतील। म्हणून आपण म्हणतो ना, पाण्याशिवाय काय पवित्र आहे? नाही काय। आणि तिसरं म्हणजे वृक्ष, वृक्षातून जो 2 प्रकारचा डिंक येतो, जो काळा डिंक आहे ते ब्रह्महत्येचं पातक आहे। मग वृक्षाने सुद्धा मागून घेतलं, मला सुद्धा वरदान द्या। लोकांनी माझ्या कितीही फांद्या तोडल्या, लोकांनी माझ्या कितीही फांद्या तोडल्या, कापल्या, आपण झाडाची छाटणी करतो ना त्याप्रमाणे मला नवीन पालवी फुटावी, हे इंद्रदेवाने, जी आपण झाडाच्या फांद्या छाटणी केल्यानंतर नवीन फांद्या तयार होतात, हे इंद्रदेवानी वृक्षाला दिलेलं वरदान आहे। आणि स्त्रीला सुद्धा वरदान दिलं की जगात माझी अवहेलना होईल, मला स्थान राहणार नाही। प्रत्येक महिन्याला 4 दिवसाची जी प्रत्येक स्त्रीला अडचण येते, तो रजस्वला दोष, मला जगात स्थान राहणार नाही, मला सुद्धा वरदान द्या। तेव्हा इंद्रदेवाने स्त्रीला सुद्धा वरदान दिलं की तुझ्या वयाच्या काही कालावधीमध्ये तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या शरीरामध्ये ते द्रव्य साठल्या जाईल आणि त्या द्रव्यापासून तू संतती प्राप्त करू शकशील, हे इंद्रदेवाने स्त्रीला दिलेलं वरदान आहे। विठ्ठल, किती भयान आहे, किती भयान आहे ब्रह्महत्येचं पातक। म्हणून देवाने सांगितलं, दादा मुहूर्त विचारत होता ना दादा, तू ब्रह्महत्येचं पातक फेडण्याकरता तू मुहूर्त विचारत होता ना, मुहूर्त उद्या किद्याचं नाही, परवाचं नाही दादा, मुहूर्त आत्ताचाच आहे। भगवंतानी भक्ता करता स्वतःचा भाऊ बाजूला केला, कुणा करता? भक्ता करता। कारण देवाला माहित होतं की दादाचा कलह कौरवांकडून आहे, युद्ध होणार आहे, पण देवाला काय पाहिजे होतं? देवाला बाजू पांडवाकडून घ्यायची होती। म्हणून भगवंताने आपल्या जीवनातला स्वतःचा सख्खा भाऊ बाजूला केला। म्हणजे भगवंताला प्रिय कोण आहे? भक्त आहे। आता तुम्हाला कशावरून, आता आपण जेवायला बसलो, जेवायला बसल्यानंतर ताटात 2 भाज्या आहेत, किती आहे? 2 भाज्या आहेत। समजा एक भाजी आवडली, ती आपण ताटात घेतली, घर मालकाने सांगितलं, बाबा तुम्हाला भाजी ती आवडली नाही, ती बाजूला करा। नाही आवडली समजा, तर आपण जी आवडली ती ताटात घेतली आणि जी आवडत नाही ती बाजूला केली। देवांचं पण तसंच आहे। भगवंत सुद्धा सर्वांच्या ठाई देव आहे। भगवंताचा अंश प्रत्येक जीवामध्ये आहे। ममैवांशी जीवलोके जीवभूतः मनसष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि तिष्ठति। विठ्ठला विठ्ठला, जे चांगलं वाटलं ते जवळ घेतो भगवान परमात्मा। जे चांगलं वाटलं, ताटातल्या भाजीप्रमाणे आपण जी आवडली ती भाजी जवळ घेतली, जी आवडत नाही ती बाजूला केली। तसंच भगवान परमात्म्याला सतत देवाशी भक्ताच्या समवेत राहावं, बोलावं असं भगवंताला वाटतं। अभंगाचं पहिलं, भगवान परमात्मा भक्ताच्या सतत सोबत राहतो, सतत सोबत राहतो। राहून काय करतो? भक्तांना जेव्हा विचारलं की देव तुमच्या सोबत राहतो का, तेव्हा भक्तांनी सुद्धा तेच सांगितलं, तुका मने
क्षणाक्षणाला येरायला भक्ताला विसरत नाही. भक्ताने सुद्धा तेच उत्तर दिलं की देव आमच्या सोबत राहतो आणि आम्ही देवाच्या सोबत. अहो तुम्ही म्हणता भक्ताच्या घरची काम भगवान परमात्मा करतो. कोणाकोणाच्या घरी केलेला आहे का? कोणाकोणाच्या घरी? तुम्ही म्हणाल ताई आम्ही भक्त आहोत, आमच्या घरी देवानं कधीच भांडी घासली नाही आणि धुणं धुतलं नाही. तुमच्या आमच्या घरचा संपर्क नाही, अभंगामध्ये भक्ताचा संबंध आहे. देव भक्ताच्या घरी कामे करतो. कोणाकोणाच्या घरी केलेला आहे? कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, ओवाळू आरती स्वामी एकनाथा. माझ्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. काहो जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्ही म्हणता भक्ताच्या घरची कामं देव करतो, भक्ताच्या घरची कामं देव करतो. सांगा ना, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरची म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचंच आपण उदाहरण घेऊ. जगद्गुरु तुकोबरायांचे लग्न झाले 2. पहिलीचं नाव आहे का माहित? सांगू? पहिलीचं नाव मीच सांगते, तुम्ही ताण घेऊ नका. पहिलीचं नाव रुक्मिणीबाई आणि दुसरीचं नाव जिजाबाई. रुक्मिणीबाईचा संसार जगद्गुरु तुकोबारायांसोबत उभ्या डोळ्यांनी माझ्या जिजामाऊलींनी पाहिला. आणि आज अशी परिस्थिती जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची आहे, कारण 65 लाखाची जहागिरी जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी. आणि हा डोळ्याने संसार पाहिला. पाटील की मायजन की किराणा दुकान, चौ बाजूने घरात पैसा यायचा. आणि हे सर्व दृश्य कोणी जिजामाऊलींनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर मला सांगा, एवढं सर्व असताना जर आज अंगणात चिमणी दाना कोकायला येईल आणि घरात दाना नाही टाकायला, एवढी परिस्थिती जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची, मग ती बाई ओरडणार नाही का? ओरडेल ना. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी जिजामाऊली जगद्गुरु तुकोबारायांसोबत संसार करायचा. जगद्गुरु तुकोबारायांचा विषय काय होता? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि एक दिवस काय झालं? एक दिवस नाही, 8-8 दिवसच जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची चूल पेटत नव्हती. 8-8 दिवस चुलीवर हराळ वापायची, हराळ. एक दिवस जिजामाऊलींनी आपल्या भावाला निरोप सांगितला. म्हणे दादा, यांचं सर्व विठ्ठल विठ्ठल सुरू राहते. आतापर्यंत बोलणार नव्हती, पण याला काहीतरी मला देऊ नको, पण महाराजांना काहीतरी कामधंद्याला लाव. म्हणे अख्खे दुकान टाकून दे. अरे दादा, दुकान वगैरे नको, ते दुकान सारं बुडलं. लोक किराणा घेऊन जायचे, महाराज आपल्या विठ्ठल विठ्ठल करत राहायचे, लोक पैसे सुद्धा देत नव्हते. दुकान बुडलं, काहीतरी व्यवसाय करून दे. म्हणजे अख्खे तुला वाटते ना करून देते, तुला वाटते ना की यांना थोडं कामावर लावायचं, लावून देते. जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव असा होता की कोणी दिलं तर ते घेत नव्हते, परत करायचे. आणि जिजामाऊली साधारण घराण्यातली मुलगी नाही. जिजामाऊली पुण्याचे अप्पासाहेब गुडवे त्यांची एकुलती एक मुलगी. आणि साधारण नव्हते अप्पासाहेब गुडवे, त्यांच्या घरी 1400 एकर शेती होती. किती? आणि 1400 माणसं कामाला होती. आता त्यांना वाटलं, आणि अप्पासाहेब गुळवेचा स्वभाव असा होता की ते मंदिरात गेले, समजा लोक दिसले की त्यांना जय हरी, रामकृष्ण हरी जेवले का, रामकृष्ण हरी जेवले का. ज्यांनी जेवलं हो आम्ही आमचं जेवण झालं हो म्हटलं की त्यांना रामकृष्ण हरी म्हणायचे. ज्यांनी म्हटलं की जेवलं नाही त्यांना विचारायचे तुमच्या घरात किती सदस्य आहेत, एवढं विचारून घ्यायचं. ती यादी सर्व डोक्यात फिट करायची, घरी जायची आणि नोकराला सांगायचं की या अमक्या अमक्या घरी तो किराणा पोहोचवायचा. स्वयंपाक झाल्यानंतर ते सर्व जेवण वगैरे आटपल्यानंतर तू घरी येऊन मला माहिती द्यायची. अप्पासाहेब गुडवे
आणि त्या मुली करता अप्पासाहेब गुडवे लोकांना किराणा वाटत होते. त्यांच्या जर मनात आलं असतं तर मुलीला दर 2 महिन्याला किराणा पाठवू शकत होते. पण माझ्या जिजामाऊलींनी या संसाराची वाभारे, या संसाराची गरिबी कधीच आई वडिलांसमोर मांडली नाही. विठ्ठल आपल्यातल्या जिजाबाई, जगद्गुरु तुकोबारायांची जिजाबाई नाही म्हटलं मी, आपल्यातल्या जिजाबाई राहिल्या असत्या, नवऱ्याला सायंकाळी जेवण करायला मिळालं असतं का? आधी कामाला जा, नंतर सायंकाळी तुम्हाला जेवण. पण जगद्गुरु तुकोबाराय सतत सतत भजनात राहायचे, तरीही ती माऊली जिजामाऊली आई वडिलांना आपली गरिबी सांगितली नाही. काय संस्कार जिजामाऊलींचे. विठ्ठल करून दिला कोणता तरी. इकडून वाळले मिरची न्यायचे, सर्वांना माहिती आहे. इकडून वाळले मिरची न्यायचे आणि तिकडून मिठाची गोणी आणायची. इकडून मिरची घेऊन जायच्या आणि तिकडून मीठ आणायचं. एक बैल सुद्धा घेऊन दिला. तुकोबाराय लागले आपल्याला व्यवसायाला. व्यवसायाला गेल्यानंतर बाजारात मिरची घेऊन गेले. मिरची सर्व पहा, शरीराने धंदा सुरू होता मिरची विकण्याच्या, पण मनाने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व व्यापारी त्या ठिकाणी म्हणजे काय माणूस आहे, कधी संसाराचं सांगत नाही, कधी बायको मुलांचं सांगत नाही. काय माणूस याला काय एवढंच येतं काय विठ्ठल 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 विठ्ठल. आणि जे व्यापारी होते त्यांना संसाराच्या गप्पा मारायच्या होत्या. मला सांगा, जर आपल्याला या कानाने सटरपटर ऐकायची सवय झाली तर विठ्ठल विठ्ठल गोड लागेल का? लागणार नाही. या कानाने सासू सुनाचा जर कीर्तनाच्या माध्यमातून विनोद ऐकण्याची सवय झाली तर अध्यात्म गोड लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल 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 करायचे, शरीराने आपला काय करायचे, व्यापार करायचे, पण मनानं दिनरजनी हाची धंदा पवाडे. जगद्गुरु तुकोबाराय सतत विठ्ठल विठ्ठल भजन करायचे. व्यापारी जगद्गुरु तुकोबारायाच्या जवळ थांबत नव्हते, कारण संसाराच्या गप्पा मारत नव्हते आणि त्यांना पाहिजे होत्या संसाराच्या गप्पा, नाही का? मी आताच सांगितलं की कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला हसवलं, सासू सुनाचा विनोद जर सांगितला तर कीर्तनकार तुम्हाला चांगला आहे असं वाटतं. थोड्या वेळापुरतं समजा, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही हो. नाही 50 बसले तर चालेल, 5च कामाचे, कारण गर्दी नको, गर्दी पाहिजे. आणि या माध्यमातून इथे आणण्याकरता तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. मी काय बरं सांगत आहे की आता आपण विनोद आपल्याला आवडता झालेला आहे, कारण भगवान परमात्म्याचं चरित्र जर सांगायला गेलं, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, नावडे सर्वदा विनोदाची कथा गोड वाटे. 3 चरणाचा हा अभंग आहे. तुम्ही मोबाईल मध्ये ग्रंथ संपदेमध्ये सर्च करून पाहू शकता. देवाचे चरित्र नावडे सर्वदा, विनोदाची कथा गोड वाटे. हातावरी हात हासोनी आपडी, वाजविता टाळी लाज वाटे. कीर्तनात जर म्हटलं टाळी वाजवा, इकडे तिकडे बघून घेतात. मला कोणी पाहिलं तर नाही, मला जर पाहिलं तर माझी लाज होईल, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अशांना जर भगवान परमात्म्याच्या चरित्राची किंवा त्याच्याकरता टाळी वाजवण्याची जर लाज वाटत असेल तर 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. कोणाच्या? ज्यांना लाज वाटते. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी मिरच्या विकल्या आणि मिठाची गोणी त्या ठिकाणी घेतली, बैलाच्या पाठीवर मांडली. सर्व पांढरं आकाश होतं, पांढरं सर्व आकाश होतं. पण अवघ्या 10 मिनिटांमध्ये ढग जमा झाले, काळं आकाश झालं आणि त्या ठिकाणी धो असा पाऊस पडला. 10 मिनिटात चिखल झाला. बैलाच्या पाठीवर जे मिठाची गोणी होती ते बैलाचे पाय घसरल्यामुळे ती मिठाची गोणी बैलाच्या पाठीवरून खाली घसरली. सर्व व्यापारी चालले, तिथे कोणीही नाही, पक्षी नाही, माणूस नाही. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय ते गोणी मिठाची उचलायला लागले
आता मी बैलाच्या पाठीवर ठेवणार, पण ती उचलत नव्हती, कारण मीठ हे वजनी असतं, भारी असतं. उचलायला लागले, पण उचले ना, बसले तिथंच आपल्या वाणीनं विठ्ठल 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 करत. त्या ठिकाणी एक सदग्रस्त मनुष्य आला आणि का हो तुकाराम बाबा, म्हणे का बरं बसले? बैलाचा पाय घसरला, मिठाची गोणी पडली, उचलायला गेलो, नाही उचलली, बसलो इथेच. म्हणे तुकाराम बाबा मी उचलून देऊ का? म्हणे उचला ना. त्या ठिकाणी त्या सदग्रस्ताने, त्या माणसाने ती मिठाची गोणी बैलाच्या पाठीवर ठेवली. म्हणे का हो जगद्गुरु तुकोबर आहे, देहूचा रस्ता माहित आहे का? म्हणे हो ना. खरंच माहित आहे का? नाही, माझा पांडुरंग नेईल तेथे मी जाईल. म्हणे पोहोचवून देऊ का तुम्हाला? म्हणे नसेल तुम्हाला काही काम तर चला ना. पुढे तो मनुष्य, बैल आहे, त्याच्या पाठीमागे बैल, बैलाच्या पाठीवर मिठाची गोणी आणि जगद्गुरु तुकोबर आहे, विठ्ठल विठ्ठल. त्या काळी लाईन नव्हत्या, विठ्ठल विठ्ठल करत निघाले. पाऊस आलेला आहे. त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावर पोहोचले आणि तो मनुष्य म्हणायला लागला, जगद्गुरु तुकोबर आहे, आता तुम्ही जाल का घरी? म्हणे हो जाईल ना. कसे जाल? पाऊस आलेला आहे, इंद्रायणीला पूर आलेला आहे, तिकडले लोक तिकडे आहे, इकडले लोक इकडे. म्हणे तुम्ही जाल कसे? म्हणे नेऊन देऊ का? म्हणे हो ना. पापणी जेवढ्या वेळामध्ये पापणी आपली उघडते तेवढ्या वेळेत जगद्गुरु तुकोबर आहे, मिठाची गोणी आणि बैल त्या बाजूला इंद्रायणीच्या तिकडे. म्हणे जाल का तुकोबर आहे? हो आता जाते. पाठ फिरवत नाही तर तो मनुष्य गायब झाला. घरी गेले. जिजामाऊली वाट पाहत होती. संत महात्म्यांची पत्नी आहे कोण? जिजामाऊली. काय संस्कार होते जिजामाऊलीचे. आपल्या मुला मुलींना आपण संस्कार, आताच्या काळात कोणी वाट पाहत नाही, पण वाट पाहिली पाहिजे, कारण बाईचा पती परमेश्वर हा तिचा नवरा आहे. नवऱ्याची प्रत्येक बाईने वाट पाहिली पाहिजे. जे बाईचं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे. जर नवऱ्याला जर जेवण वाढलं नाही, त्याला चहा दिला नाही, जर तुम्ही देवदेव करत कीर्तनासाठी आला तर काही उपयोग नाही तुमच्यामध्ये. करू नका असा माझा विषय नाही, करा आणि केला पाहिजे. आपला जरी पती परमेश्वर आपला नवरा आहे, पण त्या भगवंताकडे विनंती केली पाहिजे, तो सुखी. मग त्याला सुखी करण्याकरता बाईने भगवंताकडे विनवणी केली पाहिजे, तो सुखी राहण्याकरता. विठ्ठल विठ्ठल. जिजामाऊली वाट पाहत होती महाराजांची. महाराज तुम्ही आले? म्हणे हो जिजे मी आलो. म्हणे तुम्ही कसे आले? काय जिजे तू म्हणते, तू कसे आले? हो, इंद्रायणीला पूर आला, तिकडले माणसं तिकडे आहे, इकडले माणसं इकडे, तुम्ही आले कसे? हो ना जिजे, मी इथे आलो कसा? तुकोबर आहे भानावर आले. म्हणे जिजे तू दुसरा तिसरा कोणी नाही तर माझा पांडुरंग होता. माझ्या पांडुरंगाने मला घरी आणून पोहोचवलं. सर्व कामे करी न सांगता विठ्ठल. भक्तांच्या घरची भगवान परमात्मा काम करतो. तुम्हाला माहित नाही, मी जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण याकरता पटवून दिलं की जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी सुद्धा भगवंतांनी काम केलेलं आहे. याही पेक्षा काकडा होतो ना, काकडा इथे सुरू आहे ना, काकड्यामध्ये भजनी मालिकेमध्ये काकड्यामध्ये एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये सर्व संतांचं वर्णन आलेलं आहे की कोणत्या कोणत्या संतांकडे भगवान परमात्म्याने कोणतं कोणतं काम केलं. आमच्याकडे काम करत नाही. का करत नाही भगवान परमात्मा? कारण भगवान परमात्म्याने आपल्याकडे काम करण्याकरता त्याचं भक्त व्हावं लागतं आणि त्याचं वर्णन आलेलं आहे. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्त. पहिलाच क्रमांक लागला. दासी पुत्र कन्या दैत्यावरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराच्या मागे. आणि याही पेक्षा विचार करायला लावतो. सज्जन कसा आया लागे मास. तुम्ही भाजीपाला आणायला जाता ना बाजारात, जाता का महिला मंडळ? आणि भाजीपाला आणायला जात असताना ते उलटे टांगले असतात आणि या बाबा कसा राहिला असेल मग तिथं. पण भगवान परमात्मा भक्ता करता ते सुद्धा सज्जन कसायला मांस विकू लागलं. देव भक्ता करता या खालच्या स्तरावर सुद्धा कामं करू शकतो. त्याला पटलं, मग आपल्याला काय नाही, पटवून घेतलं पाहिजे की नाही. त्यांनी मांस विकलं, मग आपल्याला काय? आणि त्या घाणीमध्ये कसा राहिला असेल, त्यांनी भक्ता करता सोसलं, आपल्यालाही सोसून घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल.
त्याहीपेक्षा एक सोयराबाईचं उदाहरण आहे की सर्व स्त्री संतांमध्ये सोयराबाईचा जो प्रसंग आहे तो विचार करणारा लावतो की सोयराबाई करता भगवान परमात्मा आले. विठ्ठल विठ्ठल चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. सोयराबाईचा प्रसंग सांगते तुम्हाला. सर्व स्त्री संतांमध्ये सोयराबाईचा प्रसंग विचार करायला लावते. कसं? महाराजांचे वडील चोखोबा महाराजांचे आई वडील वारी करायचे. वारी नेहमी वारी करायचे, पण कधीही देवाला मागितलं नाही आणि खूप दिवस त्यांच्या पोटी मूलबाळ झाले नाही. आणि एक दिवस वारीला गेल्यानंतर भगवंताच्या पायाजवळचा आंबा म्हणून प्रसाद उचलला. तो आंबा म्हणून प्रसाद उचलला आणि दोघांनी तो आंबा खाल्ला, चोखून खाल्ला, म्हणून महाराजांचं नाव चोखोबा ठेवण्यात आलं. आई मरण पावली. काही कालांतराने आई गेली आणि काही कालांतराने वडील सुद्धा आंधळे झाल्याने क्रियाशील झाल्या. वडील खाटेवर पडले. रोज चोखोबा महाराज आपल्या वडिलांची घाण स्वच्छ करायचे रोज. आणि ही पराकाष्ठा चोखोबारायांची सोयराबाई पाहत होत्या. रोज महाराज घाण स्वच्छ करत आहे. एक दिवस वडिलांनी म्हणजे चोखोबा महाराजांच्या वडिलांनी घाणींनी जास्त शरीर भरवलं आणि सोयराबाईच्या मनात विचार आला. कसा विचार आला की महाराज बाबांना पकडतील कसे आणि घाण स्वच्छ करतील कसे. म्हणून सोयराबाईंनी तो प्रसंग पाहिला आणि महाराजांना खुणावलं, तुम्ही बाबांना पकडा, पाणी घाला, मी घाण स्वच्छ करते. त्या ठिकाणी सोयराबाई गेल्या आणि वडिलांनी चोखोबा महाराजांनी वडिलांना पकडून ठेवलेला आहे आणि एका हाताने पाणी घालत आहे आणि सोयराबाई घाण स्वच्छ करत आहे. सर्व वस्त्र वगैरे गुंडाळलं आणि त्या खाटेवर आणून ठेवलं. कोणाला? चोखोबा महाराजांच्या वडिलांना. 2 दिवस झाले. 2 दिवसानंतर चोखोबा महाराजांच्या वडिलांनी महाराजांना आवाज दिला, चोखोबा, अरे चोखोबा इकडे. म्हणे काय म्हणता बाबा? म्हणे काय रे, काल परवा मी घाण जास्तच केली, माझी घाण स्वच्छ कोणी केली? हे शब्द सोयराबाईच्या कानावर पडता क्षणी सोयराबाई माझघरात होत्या आणि बाहेर आला पतीला खुणावलं, माझं नाव सांगू नका. शांत झाले. म्हणे काय रे चोखोबा, मी 2दा विचारलं तुला, परवाच्या दिवशी मी घाण केली, ती घाण माझी स्वच्छ कोणी केली? म्हणे बाबा मीच. काय रे चोखोबा, तू खोटं बोलतस, कधीपासून बांगड्या? मला बांगड्याचा आवाज आला घाण स्वच्छ करताना, कधीपासून तू बांगड्या घालायला लागला? सोयराबाई इकडे या. त्या ठिकाणी सोयराबाईला बोलावलं आणि सोयराबाईच्या हात आपल्या हातात घेतले. देवा, या हाताने माझी घाण स्वच्छ करण्याकरता हे हात दिलेस का? देवा लक्षात ठेव, एक दिवस या बाईच्या, या हाताच्या बाई करता, तिची घाण स्वच्छ करण्याकरता तुला यावंच लागेल, तर मला भक्त म्हणू नकोस. विठ्ठल. सर्व कामे करी न सांगता भक्ताच्या घरची भगवान परमात्मा काम करतो. ताई, आम्ही कीर्तनात जातो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही हरिपाठात जातो, आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, आम्ही गोपीचंदन टिळा लावलेला, आम्ही भक्त आहे, पण देव आमच्या घरी काम करत नाही. कारण काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पंढरीची वारी करतो, कीर्तन करतो, हरिपाठ करतो, फक्त वारकरी संप्रदायामध्ये ऍडमिशन आहे. कारण भक्ताची परीक्षा देण्याकरता विशेष परीक्षा द्यावं लागतं महाराज. आणि भगवद्गीतेमध्ये भक्तांसाठी 12वा अध्याय संपूर्ण खर्च केलेला आहे भक्ताकरता. भक्त कोणाला म्हणावं?
अर्जुन वाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. आपण जर एवढे श्लोक म्हणत गेलो, त्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहे, तर आपल्याला 8-10 मिनिटं लागतील. पण आपण तुटक